संघर्षाच्या काळात युद्ध चालू असताना आणि युद्धानंतर अशा 3 परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दल काम करत असतं। सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता की लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की काही या ठिकाणी पेपरवाले आपल्याला सोबत दिसत आहेत, काही मार्केट या ठिकाणी झालेलं आहे आणि काही लोक मच्छी घ्यायला या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत आणि काही महिला आपण बघतोय या ठिकाणी भाजीपाला वगैरे घ्यायला बसलेल्या आहात। आपण बघत या ठिकाणी काही ठिकाणी सभा सुरू आहे, राजकीय पक्षांची या ठिकाणी मार्गदर्शनपर सभा सुरू आहे आणि काही या ठिकाणी पेपरमध्ये आपण बघतोय पेपर ठिकाणी वाचत फिरत आहेत। काही ठिकाणी आपण कॉलेजला जाणारी मुलं या ठिकाणी आहेत ते फिरत आहेत। अशा प्रकारे लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू आहे। काही कॉलेजचे मुलं आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत। काही मुली या ठिकाणी आहेत ह्या ज्या आपल्या कॉलेजला चाललेल्या आहेत आणि मार्केटमध्ये फिरत आहेत। आपण या ठिकाणी बघत असाल की काही ठिकाणी सभा सुरू आहे, काही ठिकाणी महिला ठिकाणी मार्केटमध्ये आहेत, भाजी विकत आहेत, काही मुली बॅग घेऊन कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत। लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस दुर्घटना झाली तर ह्या वेळेस आपल्याला नक्की काय करायचं आहे हे आपण ह्या दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण सादर करणार आहोत। लोकांचं जनजीवन बघा या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारचे काय लोक आनंदित आहेत। आपल्या सीमारेषेवर हवाई दल, नौदल आणि भूदल हे या ठिकाणी सीमित आहेत आणि म्हणून आपण आपलं जीवन हे सुरळीतपणे आपण या ठिकाणी जगताना आपण पाहत आहात। सायरन या ठिकाणी वाजलेला आहे बघा, धोक्याचा सायरन वाजलेला आहे। लोकांना या ठिकाणी सायरनच्या माध्यमातून या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे बघा। या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे। याच्या माध्यमातून आपण पाहू शकता की बॉम्बस्फोट झाल्यामुळे काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत, ते आपण पाहू शकता। शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत। जे नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। आपण पाहू शकता की आपण संरक्षण करण्याकरता झोपाची पद्धत बघा। या ठिकाणी झोपलेले जे लोक आहेत त्यांनी आपल्या तोंडामध्ये रुमाल ठेवलेला आहे आणि आपली छाती ही वर ठेवलेली आहे। दुसरा या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे बघा। या ठिकाणी लोक जखमी झालेले आहेत, आपण पाहू शकता। हवाई हल्ला झाल्यामुळे बघा लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू असताना शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झाला आणि त्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी तिसरा बॉम्बस्फोट या ठिकाणी झालेला आहे बघा आणि ह्यामुळे बरेचसे लोक नागरिक या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला दिसत आहेत बघा। लोकांचा आक्रोश या ठिकाणी लोकांचा होत आहे, लोक मदतीचा हात या ठिकाणी मागत आहेत, लोकांचा आरडाओरडा या ठिकाणी सुरू आहे। अचानकपणे झालेल्या हवाई हल्ल्यामुळे लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी जखमी झालेला आपण पाहू शकतो। शत्रूच्या हवाई हल्ल्यामुळे या ठिकाणी बघा बरेचसे लोक जखमी झालेले आहेत आणि नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण घेतलेले जवान या ठिकाणी आपण पाहू शकता। दुर्घटना नियंत्रण अधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी धोका टळलेला आहे तात्पुरता, असं या ठिकाणी सायरन वाजलेला आहे आपण पाहू शकता। आणि जे लोक सुरक्षित आहेत त्यांनी वॉर्डनच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित स्थळी या ठिकाणी नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की बरेचसे लोक, काही महिला या ठिकाणी दुर्घटना या ठिकाणी जखमी झालेले आहेत, काही पुरुष या ठिकाणी आपण जखमी झालेले आहेत। हवाई हल्ल्यामुळे या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे बरीचशी लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि ह्यांना नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्यांना बचाव कार्य केलं जाईल बघा। नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षित जवान या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ह्या ठिकाणी पोहोचून त्या नागरिकांना या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी देत आहेत, त्यांना प्रथमोपचार या ठिकाणी करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे।
बघा, नागरिक संरक्षण दलाच्या स्वयंसेवक ज्या आहेत, जे प्रशिक्षित लोक आहेत, मास्टर ट्रेनर, त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जो हवाई हल्ला झाला, त्या हवाई हल्ल्यामध्ये झालेल्या लोकांना ज्या दुखापत झालेली आहे, ह्या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळापर्यंत नेण्यासाठी नागरिक संरक्षण दलाचे स्वयंसेवक ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकता ह्या ठिकाणी अग्निशमनाची उचल पद्धत ह्या ठिकाणी उचलून ह्या नागरिकांना ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहतात ह्या ठिकाणी लोकांच्या पायाला लागलेला आहे, हाडमोड झालेला आहे आणि 3 हातांची बैठक ह्या ठिकाणी करून रुग्णाच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही महिला आहेत, त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे, म्हणून त्यांना मानवी कुबडी पद्धत ह्या पद्धतीचा वापर करून ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण पाहू शकता ह्या ठिकाणी आपल्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे, दुर्घटना घडलेली आहे आणि अशा ठिकाणी आपल्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे. अशा वेळेस आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाचा वापर करून त्यात आपण या ठिकाणी स्ट्रेचर तयार केलेला आहे. कृत्रिम स्ट्रेचर आपण आपल्या चादर किंवा ब्लँकेटच्या माध्यमातून आपण कृत्रिम स्ट्रेचर तयार केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पाळणा पद्धत या ठिकाणी आपल्या नागरिक संरक्षण दलाच्या जवानांनी केलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना डोक्याचं बँडेज, हेड बँडेज त्या ठिकाणी बांधून प्रथम उपचार केलेला आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत पोहोचवित आहात. या ठिकाणी आपण पाहू शकता काही महिला ह्या 4 हातांची बैठक, 4 हँड सीट करून ॲम्ब्युलन्सपर्यंत त्यांना नेण्याचा प्रयत्न करीत आहात. काही महिला बघा, आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो त्यांच्या पायाला या ठिकाणी दुखापत झालेली आहे आणि त्यांना 3 हँड सीट करून ह्या ठिकाणी त्यांना नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बघा, काही महिलांच्या माध्यमातून स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे, ह्या ठिकाणी हातांचं कृत्रिम स्ट्रेचर तयार करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत म्हणजे ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला जात आहे. ह्या ठिकाणी आपण पाहू शकता एका जवानांच्या माध्यमातून त्यांना पाळणा पद्धत करून